संतोष मगर ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातले लेटेस्ट अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. जर तुम्ही व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकला फॉलो करायला विसरू नका. मित्रांनो, शिक्षकाला सर्वच कामं करावी लागतात. BLO असेल, जनगणना असेल किंवा इतर अशैक्षणिक कामं असेल, हे तर शिक्षक करतोच. शाळेचे कामं वेगळे, अशैक्षणिक कामं वेगळे, बाहेरचे कामं. म्हणजे सध्या शिक्षकाकडे जर कुठले कामं असं कुठलंच काम नाही की शिक्षक आता सध्या शासनाचं काम करत नसेल. आता असाच एक निर्देश सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिलेला आहे आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम आता शिक्षकावरती आलेलं आहे. निर्णय काय आहे हे आपण पाहणार आहोत. सुमोटो याचिका दाखल झालेली होती आणि सुमोटो याचिका दाखल झाल्यानंतर कोर्टाने जे ऑर्डर दिलेली आहे, जे डायरेक्शन दिलेलं आहे, त्यामध्ये सांगितलं की भटक्या जनावरांमुळे मानवांच्या दैनंदिन जीवनात होणारा उपद्रव्य तसेच मानव व श्वान संघर्ष टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर निर्देशान्वये जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, जिल्हा परिषद, मनपा शाळांचे जे मुख्याध्यापक आहेत त्यांना जिल्हा स्तरावरून नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. म्हणजे आतापर्यंत शिक्षकांनी सर्व कामं केले. निवडणूक अधिकारी असेल, सर्वेक्षण अधिकारी असेल, BLOचे कामं असतील. आता शिक्षकाकडे एक महत्त्वाचं काम आलं आहे की नोडल ऑफिसर त्यांना केलेलं आहे. तर नोडल ऑफिसर कुठला, तर श्वान नोडल ऑफिसर. म्हणजे जे कुत्रे असतील ते कुत्रे बघण्याचं काम आता शिक्षकांकडे दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्यामध्ये जे काही संघर्ष आहे, त्यांच्यामध्ये काही जर भांडणं होत असतील तर ते टाळण्यासाठी, त्यांना सोडवण्यासाठी आणि हा उपद्रव्य जो आहे कुत्र्यांचा, तो उपद्रव्य कुठंतरी थांबवण्याचं काम आता नोडल ऑफिसर, म्हणजे शिक्षकांची पदवी कमी होती का काय, की आता नोडल ऑफिसर एक अधिकारीसुद्धा शिक्षकाला शासनाने केलं आहे. आणि हे काम जे हे काम आता मुख्याध्यापकाकडे आलेलं आहे. ते नोडल ऑफिसर असणार आहेत आणि त्यांना आता शाळा सोडून किंवा शाळेचे कामं सोडून कुत्रे बघण्याचं काम त्यांच्याकडे आलेलं आहे. रस्त्यावरती फिरणारे जे कुत्रे असतील, जे आपण त्याला श्वान त्यांनी उल्लेख केलेला आहे, पण सरळ जे कुत्रे असतील त्यांना पकडण्याचं, ते मानवांमध्ये आणि कुत्र्यांमध्ये भांडणं होऊ नये त्याच्यामुळे त्याच्यावर उपाययोजना करण्याचं, त्यांचे भांडणं सोडवण्याचं काम आता मुख्याध्यापकावरती आलेलं आहे. आणि यामध्ये सांगितलं आहे की नियुक्त नोडल अधिकारी तथा मुख्याध्यापक या संदर्भीय पत्राचे अवलोकन करून सुमोटो याचिका जे डायरेक्शन दिले त्याप्रमाणे कारवाई करी. आता त्या डायरेक्शन नेमकं काय काय दिलेलं आहे त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे. आता त्यानुसार मुख्याध्यापकांना नोडल अधिकारी म्हणून त्याचा बंदोबस्त करायचा आहे. म्हणजे श्वानांचा बंदोबस्त करायचा आहे. तिथल्या आजूबाजूच्या आता महानगरपालिका असतील, त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जिथं तिथं श्वान असतील ते बघत त्यांना ते फिरवावं लागणार. त्यांना ते नोडल अधिकारी म्हणून नेमलेलं असल्यामुळं ती सर्व जबाबदारी आता त्या मुख्याध्यापकावरती त्या ठिकाणी आलेली आहे. आता सध्या नोडल ऑफिसर कुत्र्याचं केलं आहे, श्वानचं केलं आहे. आता अनेक ठिकाणी बिबटे आपण बघितलं असतील की महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. अनेक बिबट्याने हल्ले त्या ठिकाणी वस्तीवरती, मानवी वस्तीवरती करत आहेत. मग आता याच्या पुढे जाऊन एखाद्या वेळेस परत एखादी सुमोटो याचिका दाखल जर कोर्टाने करून घेतली किंवा कोणी केली तर बिबटे मोजण्याचं काम किंवा बिबट्याचा आणि मानवाचा जो संघर्ष आहे, समजा बिबटे जर मानवी वस्तीत येत असतील तर त्या बिबट्यांना त्यांची मीटिंग घेऊन किंवा त्यांची बैठक घेऊन त्या बिबट्यांना सांगण्याचं काम एखाद्या वेळेस शिक्षकांवरती किंवा मुख्याध्यापकावरती येऊ नये म्हणजे झालं. किंवा कारण असं जर पुन्हा हे जर हल्ले वाढले तर कदाचित हे सुद्धा होऊ शकतं की मुख्याध्यापकावरती किंवा त्या शिक्षकावरती जबाबदारी येईल आणि आजूबाजूचे ज्या ठिकाणाहून बिबटे असतील त्या ठिकाणचे बिबटे बघण्याचं काम, त्यांना शोधण्याचं काम आणि ते जे मानवी वस्तीमध्ये येऊन जे हल्ले करतात ते हल्ले थांबवण्यासाठी त्या शिक्षकांना त्यांना व्यवस्थित म्हणजे शिकवण्यासाठी, त्यांना बिबट्यांना व्यवस्थित गायडन्स करण्यासाठी किंवा जे हल्ले ते करत आहे जंगलातून ते मानवी वस्तीत येत आहे त्यांना समजून सांगण्यासाठी एखादं अजून पत्र म्हणजे शासनाचं निघून आहे. नाहीतर परत बिबट्यालासुद्धा समजून सांगून किंवा तुम्ही मानवी वस्तीमध्ये जाऊ नका, इकडे येऊन तुम्ही हल्ले करू नका. तुमच्यासाठी मागे एक शासनाने एक निर्णय घेतला होता की
प्रत्येक जिल्ह्यामध्ये काहीतरी 1 कोटीच्या शेळ्या त्या ठिकाणी ते जंगलामध्ये सोडणार आहेत. म्हणजे हे जे काही शासनाचं धोरण आहे किंवा हे शासनाचं जे काही उपाययोजना करण्यासाठी त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय त्यांना समजून सांगून किंवा तुमच्यासाठी शेळ्या येणार आहेत, त्यामुळं मानवी वस्तीत हल्ले न करता तुम्हाला ज्यावेळेस शेळ्या येतील त्या शेळ्या तुम्हाला आयतं त्या ठिकाणी जेवण किंवा भोजन तुम्हाला मिळेल. तर तुम्ही मानवी वस्तीमध्ये हल्ले करू नका, तुमची व्यवस्था शासनाने त्या ठिकाणी केली आहे असं सांगण्याचं काम त्या ठिकाणी मुख्याध्यापक किंवा आता शिक्षकांवरती येऊ नये म्हणजे झालं. शासनाचा निर्णय, शासन काय निर्णय घेईल हे सांगता येत नाही. आपण शासनाचे त्या ठिकाणी नोकर आहोत, त्यामुळे शासनाने जे काही निर्णय घेतलेला आहे त्याचं पालन करण्याचं काम आपलं आहे. त्यामुळं आता जी जबाबदारी आपल्याला शासनाने दिली ती आता आपल्याला कुत्र्याची जबाबदारी मिळालेली ती आपण सर्वांनी त्या ठिकाणी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पूर्ण करायची आहे. आणि पुढे जे पण काही निर्णय येतील, मी तुम्हाला सांगितलं तसं बिबटे किंवा अजून काही निर्णय येतील ते सुद्धा आपल्याला शासनाने दिलेले म्हणजे शिकवायचं तर ठीक आहे, शिकवण्याचं काम आपल्याला करायचं आहे, पण हे सुद्धा काम करायचं आहे आता असं शासनाचं म्हणणं आहे. त्यामुळं शासन जो काही निर्णय घेईल विद्यार्थ्यांना शिकवण्याव्यतिरिक्त, कारण काय की तिथं आपल्याला वेळ कमी होता का काय, म्हणून आता हे शासन नवीन आपल्याला काही ना काहीतरी कामं त्या ठिकाणी लावतं आहे. त्यामुळं तेही कामं आपल्याला करायचे, शिकवण्याचं ना हेही कामं त्या ठिकाणी करायचं आहे. त्यामुळं या निर्णयाचं स्वागत करायला काही हरकत नाही आणि या निर्णयाचं खरंच स्वागत करतो. जे काही निर्णय शासनाने घेतला आहे निश्चितपणे आम्ही ते शिक्षक आहोत, त्यामुळे शिक्षक सर्वच कामं करतो. त्यामुळे हे सुद्धा काम आम्ही पूर्णपणे शासनाने दिलेल्या निर्देशानुसार पूर्ण करू एवढं या ठिकाणी सांगतो. पुढचेही असे काही निर्णय असतील तर लवकरात लवकर निर्णय तेही म्हणजे शासनाने घ्यावेत, जेणेकरून आम्हाला श्वानाचं बंदोबस्त करता करता बाकीचाही बंदोबस्त त्या ठिकाणी करता येईल, कामात काम तेही होईल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद.